माझे वाचन. लेखन गोविंद तळवलकर. वाचक गजानन परांजपे. माझे वाचन या विषयात माझे या शब्दामुळे अडचण निर्माण झालेली आहे. कारण स्वतःबद्दल बोलणं, निदान जाहीरपणे बोलणं मला काही आवडत नाही. पण वाचन हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याबद्दल बोलायला मला आवडतं. त्यामुळे दाभोलकरांनी माझी पंचाईत करून ठेवलेली आहे. मला या अनुषंगाने माझ्याबद्दल काहीतरी बोलावंच लागणार आहे. वाचनाचाच विचार केला तर प्रथमतः माझ्यावर कोणाचा प्रभाव असेल किंवा मला ज्यांनी प्रेरणा दिली त्यात माझे चुलते गोपीनाथ तळवलकर प्रमुख होते. त्यांनीच मला नंतर निरनिराळी पुस्तकं सुचवली. ते आनंदचे संपादक होते. आनंदमध्ये एक पुरवणी असायची. त्यात ते त्या महिन्यातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेत असत. त्यामुळे फार लहानपणापासून मला राजकारणाबद्दल कुतूहल आणि आस्था निर्माण झाली. मी त्यावेळी डोंबिवलीत राहत होतो आणि तेव्हा डोंबिवली अगदीच लहान, म्हणजे 10-12 हजार लोकवस्तींचं गाव होतं. तिथे जवळजवळ बंद पडलेलं वाचनालय किंवा ग्रंथालय होतं. मी आणि माझ्या काही मित्रांनी त्याचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. अर्थात ते मराठी वाचनालय होतं. त्यामुळे आम्ही मराठी पुस्तकं आणत होतो आणि जितकी चांगली निवड करता येईल तितकी करत होतो. त्यामध्ये निबंध, कादंबऱ्या, कविता, चरित्र आणि विवेचनात्मक पुस्तकं होती. नंतरच्या काळामध्ये यगो जोशी यांच्या प्रकाशनाने वादविवाचन मालेमध्ये 7-8 पुस्तकं काढली. त्यात कम्युनिझम, सोशलिझम, जडवाद असे काही विषय होते. लक्ष्मण शास्त्री जोशी, पावा गाडगीळ, नाग गोरे यांनी त्या ग्रंथमालेमध्ये पुस्तकं लिहिली होती. ती मी अतिशय मनापासून आणि आवडीने वाचली. त्यामुळे साम्यवाद, ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद अशा अनेक विषयांबद्दलचं कुतूहल वाढत गेलं. कॉलेजमध्ये जाण्याच्या पूर्वी माझा संबंध ह.रा. महाजनींशी आला. महाजनी हे ठाण्याला शाळेमध्ये मास्तर होते. मी डोंबिवलीला राहत होतो. जवळच लिखिते नावाचे गृहस्थ राहत होते. लिखिते आणि महाजनी रॉईस्ट. त्यामुळे महाजनी शनिवार रविवारी त्यांच्याकडे येत असत. त्यातून स्टडी सर्कल म्हणजे अभ्यास मंडळ स्थापन करण्याची कल्पना निघाली. मी त्याचा सभासद होतो. महाजनी शिक्षक होते. त्यामुळे अनेक गोष्टी समजावून सांगत. शास्त्र शुद्ध कसं बोलावं, कसं लिहावं याचं शिक्षण त्यांच्याकडून मिळत होतं. त्यांना महाजन शास्त्रीच म्हटलं जायचं. रॉय त्यावेळी इंडिपेंडंट इंडिया या नावाचं साप्ताहिक काढत होते. ते मी निष्ठेने वाचत असे. त्यातले लेख आणि त्यातले काही शब्द हे कळताना अडचण यायची. महाजनी ते समजावून सांगायचे. त्यामुळे तो विषय चांगला तयार व्हायला लागला. नाना म्हणजे गोपीनाथ तळवलकर गांधी आणि नेहरू यांचे परमभक्त होते. त्यांच्या प्रभावामुळे मी रॉय एके रॉय असं काही केलं नाही. रॉय मी जरूर वाचत होतो आणि अत्यंत आवडीने वाचत होतो. पण इतरही वाचत होतो. इंडिपेंडंट इंडिया बरोबरच गांधींचं हरिजनही वाचत होतो. त्यावेळी आम्ही टाइम्स ऑफ इंडिया राजकीय विषय आणि इंग्रजी भाषा यासाठी वाचत होतो. आता इंग्रजी बिघडवायचं असेल तर ते वाचायला हरकत नाही. त्यावेळी टाइम्समध्ये अतिशय उत्तम राजकीय लेख यायचे. कॅन्डिड्स नावाचे गृहस्थ दर बुधवारी त्यात राजकीय लेख लिहायचे. आठवड्याचा राजकीय आढावा देणारं ते सदर होतं. टाइम्स ब्रिटिशांच्या मालकीचा होता. त्याचे संपादकही ब्रिटिश होते. तरी सुद्धा काँग्रेसचे पुढारी काय बोलतात त्यांचं वृत्त त्यामध्ये येत असे. असेंब्लीत जी काही चर्चा होत असे ती त्यात संपूर्ण येत होती. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हिंदुस्थानबद्दल चर्चा होत असेल तर त्याचे चांगले 3, 4, 5 कॉलम येत होते.
तेव्हा राजकीय शिक्षण मिळायला ही वर्तमानपत्र म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, बॉम्बे क्रॉनिकल आणि काही प्रमाणात फ्री प्रेस जर्नल ही मुंबईत उपलब्ध होती. ती सर्व मी वाचत होतो. त्यातही टाइम्स अधिक वाचत होतो. जगाची सर्व माहिती त्यात येत असे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर गोवर्धन पारिख हे माझे प्रोफेसर होते. ते अर्थशास्त्र शिकवायचे. ते रॉईस्ट होते आणि त्यांचा माझ्यावर लोभ होता. त्यांच्याशी चांगला संबंध आला, चर्चा करता आली. त्यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. पण तरीही मी रॉयवादी चळवळीत गेलो किंवा रॉईस्ट होतो असं काही नाही. तेव्हा माझं वयही फार नव्हतं, परंतु 1945-46 मध्ये रॉय यांनी आपला पक्षच विसर्जित करायचं ठरवलं. तो का विसर्जित केला याबद्दल त्यांनी लिखाणही केलेलं आहे. रॉय यांनी एक छोटं पुस्तक लिहिलं होतं, अ लायब्ररी ऑफ अ रेव्होल्युशनरी. त्यात त्यांनी 400-500 पुस्तकांची यादी दिली होती. आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा निरनिराळ्या पुस्तकांची नावं त्यात होती. क्रांतिकारकांनी सुद्धा पुस्तकं वाचली पाहिजेत, असं सांगणारे मला वाटतं रॉय हे एकटेच असावेत. नाहीतर सारखी धरणं धरायची, उपोषणं करायची किंवा गाड्या उखडून टाकायच्या म्हणजेच फक्त क्रांती होते, अशी अनेकांची समजूत होती आणि आहे. त्याऐवजी क्रांतिकारकांनी सुद्धा वाचलं पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, अर्थशास्त्र वाचलं पाहिजे. हे आग्रहाने सांगून कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, याची रॉय यांनी एक यादीच दिली होती. पुढच्या आयुष्यात ती सर्वच पुस्तकं मी वाचली असं नाही, पण बरीच वाचली. आत्ताच माझ्या वाचनाबद्दल नरेंद्र दाभोलकरांनी सांगितलं. मी तुम्हाला प्रथमच सांगतो, माझा ग्रंथसंग्रह बऱ्यापैकी आहे. परंतु मी अनेकांचे ग्रंथसंग्रह बघितलेले आहेत. ते पाहिल्यावर मला माझ्या ग्रंथसंग्रहाची विशेष बढाई मारावी असं काही वाटत नाही. खूप मोठे आणि खूप चांगले असे अनेकांचे खाजगी ग्रंथसंग्रह मी पाहिलेले आहेत. शिवाय माझ्यापेक्षाही खूप वाचणारेही मी बघितलेले आहेत. मी माझ्याबद्दल बोलताना त्यांची आठवण ठेवून बोलतोय. मीच एक खूप वाचलेला माणूस आहे असा माझा दावा नाही आणि तसं मला कधी वाटलंही नाही. तेव्हा त्या सर्वांची आठवण ठेवून मी बोलणार आहे. युद्धकाळामध्ये रॉईस लोकांवर बरीच टीका होत होती. नंतर रॉय यांनी पक्ष विसर्जित केला. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांची फार पंचाईत झाली. त्यांनी त्यांचं सारं आयुष्य पक्षाला दिलं आणि आता पक्षच बंद झाल्यावर त्यांनी काय करायचं? त्यामुळे बरीच चलबिचल होती. हा पक्ष विसर्जित का करू नये याविषयी हरा महाजनी यांनी रॉय यांना एक पत्र, ते जवळजवळ टिपणच होतं, पाठवलं. त्यावेळी मी पुण्यात होतो. SP कॉलेजजवळ ग्रीन्स हॉटेल होतं. त्या बाजूला महाजनी भेटले. मी त्यांना विचारलं, तुम्ही आहात कुठं? ते म्हणाले, आपला पक्ष विसर्जित झाल्यामुळे मी फार अस्वस्थ आहे. मी एक सविस्तर पत्र लिहिलंय, ते तुला वाचायला देतो. घरी गेल्यावर मी ते वाचलं, त्यामुळे मलाही जरा अस्वस्थ वाटलं. वामनराव कुलकर्णी नावाचे रॉईस्ट कार्यकर्ते होते. कमालीचा कष्टाळू माणूस. त्यांनी काही वर्ष पक्षात काढली. एकदम पक्ष बंद झाल्यावर काय होतं ते त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. एकदा प्रधान सरांशी बोलत असताना ते म्हणाले, जयप्रकाश नारायण आणि अच्युतराव यांनी राजकारण संन्यास घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला धक्का बसला आणि त्यामुळे आमच्या चळवळीचं नुकसान झालं. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. तीच भाषा या दोघांची होती. उद्ध्वस्त धर्मशाळा जी आहे ती आणि हे सारखं आहे. हे 2 किंवा 3 उद्ध्वस्त धर्मशाळेचे नायक म्हणायला हरकत नाही. तेव्हा साहित्य आणि राजकारणाचा संबंध येतो तो अशा प्रकारचा असतो. नंतर पुढचं जे वाचन झालं तेव्हा मी डोंबिवलीत राहत होतो. तिथे मेहेंदळे नावाचे गृहस्थ होते. ते पोस्टात काम करायचे.
त्यांनी अशी ज्योत्स्ना, प्रतिभा, रत्नाकर यांचे अंक चांगल्यापैकी बांधून ठेवले होते आणि ते मला वाचायला मिळाले. नानांनी त्यावेळी मला सांगितलं होतं, "तू प्रथम लोकमान्यांचे अग्रलेख, त्यांचं चरित्र, आगरकरांचे लेख आणि चरित्र आणि श्रीम परांजपे यांचं आधी वाचन कर." ते म्हणाले, "लोकांची अशी समजूत आहे, की टिळकांना शैली काही नव्हती. पण टिळकांची शैली मर्दानी होती, मस्क्युलिन स्टाईल होती. तिचं एक वेगळंच सौंदर्य आणि आकर्षण असतं." आणि ते खरंच आहे. त्यानंतर मी टिळकांचे निबंध, चरित्र, आठवणी वाचल्या. तो ठसा कायमचा राहिला. श्री के. क्षीरसागर आमच्या नानांचे मित्र होते. त्यांनी लोकहितवादींवर एक लेख लिहिला होता. ते म्हणाले, "तू लोकहितवादी सुद्धा वाचला पाहिजेस." तो मी वाचला. 1945-46 साली लक्ष्मण शास्त्रींनी नागपूरच्या विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांच्यावर 2-3 भाषणं दिली होती. आजकाल महात्मा फुले यांच्यावर बोलणारे, लिहिणारे आणि आपणच त्यांचे खरे उत्तराधिकारी आहोत असं मानणारे बरेच आहेत. पण 1945-46 मध्ये लक्ष्मण शास्त्रींनी भाषणांमधून फुल्यांचं महत्त्व काय, त्यांचे विचार काय, याबाबत नागपूरमध्ये केलेल्या भाषणामध्ये अतिशय उत्तम विवेचन केलं. त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. ते मी वाचलं होतं. हा समाज कळायला त्या पुस्तकामुळे मदत झाली. मग मी महात्मा फुल्यांची बहुतेक सगळी पुस्तकं वाचली. पण त्याला शास्त्री बुवांची भाषणं कारणीभूत होती. श्री के. क्षीरसागरांमुळे डॉक्टर केतकरांचे लेख आणि त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या. निरनिराळ्या प्रकारचं वाचन मला नंतरच्या काळात बरंच उपयुक्त ठरलं. मध्ये एका भाषणामध्ये नानासाहेब गोरे म्हणाले, "आम्ही मार्क्स खूप वाचला, पण महात्मा फुले वाचला नाही. त्यामुळे आमचं नुकसान झालं." सुदैवाने मला फुले लवकर वाचायला मिळाले. नानासाहेबांनीही फुले वाचले होते. मी आधी, त्यांनी नंतर असं काही नाही, पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात वाचलं, त्यापेक्षा मी माझ्या कमी वयात वाचलं इतकंच. त्याच काळामध्ये जवाहरलाल नेहरूंचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. ते मी प्रथम मराठीत वाचलं. नानासाहेब गोरे यांनी त्याचं मराठीत भाषांतर केलं होतं आणि त्यातल्या इंग्रजी कवितांचं भाषांतर नानांनी केलं होतं. मग नेहरूंची सगळीच पुस्तकं वाचली. नेहरूंचं राजकारण आणि व्यक्ती म्हणून नेहरू समजून घ्यायचे असतील, तर ती पुस्तकं उपयोगी आहेतच. पण सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू अशी एक ग्रंथमाला प्रसिद्ध आहे. ती वाचली पाहिजे. त्यामध्ये 38 खंड निघालेले आहेत. मी त्यातले 37 खंड वाचलेले आहेत. त्यामध्ये नेहरूंनी अनेक विषय हाताळलेले आहेत. वर्तमानपत्रांमधून, काही लेखांमधून नेहरूंची जी काही प्रतिमा दिसते, तिच्यापेक्षा निराळी प्रतिमा या खंडांमधून दिसते. नेहरूंचा कल रशियाकडे होता. नेहरू रशिया धार्जिणे होते. अशी टीका सतत होत आलेली आहे. पण हे ग्रंथ वाचले तर वेगळंच चित्र दिसेल. कम्युनिस्ट पार्टी, एकंदर कम्युनिझम, रशिया, चीन या सगळ्यांबद्दल नेहरूंची भूमिका सतत आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळी होती. काही सावधगिरीची होती, काही वेळा त्यावेळच्या राजकारणाला अनुसरून आपल्या देशाचं अनहित होऊ नये या दृष्टिकोनातून घेतलेल्या भूमिका होत्या. नेहरू, कम्युनिस्ट पक्ष, रशिया आणि चीन ह्यांबद्दल स्वतंत्रपणे कधीतरी लिहायचा माझा विचार आहे. कारण माझी स्वतःची नेहरूंबद्दलची मतं त्या खंडांमुळे बदललेली आहेत. तेव्हा मला जे काही वाटतं ते लिहावं असा विचार आहे. आणि तो या खंडामुळे शक्य होणार आहे. त्यातली अनेक पत्र आपल्या लोकांनी लक्षात घ्यावीत अशी आहेत. तसंच लोकमान्यांची पत्रही आहेत. लोकमान्य टिळक व्यक्ती म्हणून कशी आहे हे जाणून घ्यायला अनेक व्यक्तींच्या आठवणी, लेख, पत्र फारच उपयुक्त आहेत. मागे मी तमारा डॉयश्चर म्हणजे आयझॅक डॉयश्चर यांची बायको. तर तमारा डॉयश्चर यांनी नॉट बाय पॉलिटिक्स अलोन असं एक पुस्तक लिहिलं होतं. बायबलमध्ये मॅन डज नॉट लिव्ह बाय ब्रेड अलोन असं वाक्य आहे.
त्यावरून तिने नॉट बाय पॉलिटिक्स अलोन असं पुस्तक लिहिलं. ते लेनिनबद्दल आहे. लेनिन हा माणूस कसा होता, तो कसा घडला याबद्दल ते आहे. क्रांती होण्यापूर्वी लेनिन कामगार वस्तीत जाऊन बसायचा. त्यांच्या खानावळीत जायचा. त्यांना काय समजेल, कुठल्या भाषेत समजेल याचा विचार तो करत असे. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की अशा प्रकारे कोणता माणूस आपल्याला दाखवता येईल? उत्तर मिळालं, बाळ गंगाधर टिळक. तमारा डॉयस्चर हिनी जसं लेनिन एक व्यक्ती म्हणून लिहिलं, तसं मी बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती कशी होती यावर लिहिलं. मला लोक म्हणाले, "तुम्ही लोकमान्य म्हणत नाही." मी म्हणालो, "तुम्ही पुस्तक वाचा, मग कळेल. व्यक्तिदर्शन घडावं हा त्या पुस्तकाचा हेतू आहे." पदवी घेतल्यानंतर मी वर्तमानपत्रात लागलो. त्यावेळची वर्तमानपत्र आजच्यासारखी नव्हती आणि आजच्यासारखे पगारही नव्हते. मी प्रथम लोकसत्तामध्ये होतो. तेव्हा पुस्तकं घेण्याची आणि वाचण्याची हौस होती, पण ते शक्य नव्हतं. त्यावेळी लोकसत्तामध्ये पंढरीनाथ रेगे हे माझे सहकारी होते. त्यांनी अनेक बालकथा वगैरे लिहिलेल्या आहेत. ते एकदा म्हणाले, "तुम्हाला शरदचंद्रांच्या कादंबऱ्या पाहिजेत का?" मी म्हणालो, "हो." "पण एवढे पैसे कोण देणार?" ते म्हणाले, "मी तुम्हाला सर्व कादंबऱ्या उद्याच देतो. तुम्ही मला दरमहा ₹10 द्या." त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी शरदचंद्रांच्या सगळ्या कादंबऱ्या आणून दिल्या आणि त्यानंतर मी त्यांना दरमहा ₹10 दिले. त्यानंतरही त्यांनी मला अनेक पुस्तकं दिली. त्यामुळे बंगाली वाङ्मय म्हणजे काय याची मला ओळख झाली. ज्यांना खरोखर बंगाली कळतं त्यांच्या मताने ती भाषांतरं करताना मामा वरेरकरांनी अनेक चुका केलेल्या आहेत. काही भाग गाळून टाकलाय. ते काहीही असलं तरी बंगाली वाङ्मय कळायला मामा वरेरकरांची ती भाषांतरं अतिशय उपयोगी पडली. भाषांतरावरून सांगायला हरकत नाही, मध्यंतरी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये एक लेख आला होता. त्यात लिहिलं होतं, टॉल्स्टॉय, चेकॉव या रशियन लेखकांची भाषांतरं करणारी कॉन्स्टन्स गार्नेट ही लेखिका काही शब्द अडले तर गाळायची किंवा सबंध परिच्छेदच सोडून पुढे जायची. एका रशियन दाम्पत्याने ही पुस्तकं पाहिली. ते इंग्रजीत येतंय, ते काही बरोबर नाही. त्यात रशियन गाभा येत नाही, असं त्यांचं मत झालं. मग त्यांनी डोस्टोवस्कीचं ब्रदर्स कारामाझॉव याचं भाषांतर करायचं ठरवलं. ते दोघंही रशियन. त्यांना इंग्रजी चांगलं येत होतं. त्यांनी भाषांतर केलं, पण ते कोणी छापेच ना. शेवटी एका लहान प्रकाशकाने ते छापलं. त्याची दखल काही चांगल्या समीक्षकांनी घेतली. त्यावर त्यांनी लाखो डॉलर्स कमवले. आता ते फ्रान्समध्ये राहतायत आणि आणखी भाषांतरं करतायत. आपण म्हणतो तितकं भाषांतर सोपं नाही. फार कष्ट घ्यावे लागतात. पण त्या दाम्पत्यानी सुद्धा म्हटलंय, आमच्या रशियन साहित्याची गुणवत्ता काय, त्यांना काय म्हणायचंय, त्यांच्या कादंबऱ्या कशा आहेत, हे सगळं त्या गार्नेटमुळे रशियाबाहेरच्या लोकांना कळलं. ते तिचं आपल्यावरचं ऋण आहे आणि ते मान्य केलं पाहिजे. बंगाली कादंबऱ्या वाचून माझ्या मनावर असा परिणाम झाला, की आपण फक्त मराठी करता कामा नये. रशियन, फ्रेंच येत असेल तर फारच छान. पण नसेल येत आणि इंग्रजी येत असेल तर निरनिराळ्या भाषांमधल्या कादंबऱ्या, वैचारिक पुस्तकं यांची ओळख होऊ शकते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की टाइम्स लिटररी सप्लिमेंट आणि न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स ही जी नियतकालिका आहेत, एक साप्ताहिक आणि दुसरं पाक्षिक, ती निरनिराळ्या भाषांमधल्या साहित्याची ओळख नियमितपणे करून देतात. त्यांचा एक विभाग असतो. नॉर्वे, हंगेरी, युगोस्लाव्हिया यांच्या वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये काय चाललंय याबद्दलचं असतं सगळं. मी महाराष्ट्र टाइम्सचा संपादक झाल्यानंतर काही दैनिकं, साप्ताहिकं घेत असे. त्यात हिंदुस्थान टाइम्स, हिंदू, स्टेट्समन अशी काही दैनिकं घेत असे. इकॉनॉमिस्ट तर मी वाचतोच. 1952 पासून आत्तापर्यंत. सगळ्या जगात अर्थकारण, राजकारण काय चाललंय हे पाहायचं असेल, तर एक इकॉनॉमिस्ट वाचला तरी पुरेसं आहे.
त्यांची सर्व मतं मान्य केली पाहिजेत असं नाही. गेल्या आठवड्यातल्या अंकात एक विभाग चीनवर आहे. त्यांनी किती प्रगती केली, त्यांच्यापुढे कोणते प्रश्न आहेत, याविषयी अतिशय उत्तम लेख त्यामध्ये आहे. ती माहिती इथे मराठी मराठी करून मिळणार नाही. मी मराठी हे ठीक आहे, पण मराठीत सगळं ज्ञान आहे असं समजण्याचं कारण नाही. सगळ्या भाषांमधलं जे काही ज्ञान आहे ते मिळवण्याची वृत्ती हवी. रॉइस्ट हे प्रारंभी मार्क्सवादीच होते. परंतु 1945-46 मध्ये रॉय यांनी मार्क्सवादाची तपासणी सुरू केली आणि मानवतावादाचा पुरस्कार केला. त्यानंतर 1950 मध्ये मी आर्थर कोसलर यांचं योगी अँड कमिसार हे कम्युनिझम आणि रशिया या संबंधीचं पुस्तक वाचलं. त्या पाठोपाठ कोसलर यांची आणखी काही पुस्तकं वाचली. त्यात ऑर्वेल यांच्या पुस्तकाची भर पडली. यामुळे कम्युनिझम आणि रशिया संबंधीचा सगळा भ्रम दूर झाला. कोसलर यांचं 2 खंडातलं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं तेव्हा त्याची ओळख करून देणारा विस्तृत लेख मी लोकसत्तेमध्ये लिहिला. ते 1959 मध्ये मुंबईत आले होते. तेव्हा त्यांची मी भेट घेतली आणि आत्मचरित्राच्या खंडावर सही घेतली. त्यांच्याबरोबर घारापुरीची लेणी बघण्याचा आणि नंतर त्यांचं भाषण ऐकण्याचा योग आला. नंतरच्या काळात कोलकोवस्की यांनी मार्क्सवादाचा आढावा घेणारे जे 3 खंड लिहिले, त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. हे खंड बरेच गंभीर आहेत. महाराष्ट्र टाइम्सचा संपादक झाल्यावर माझ्या ग्रंथ खरेदीला वाव मिळाला. जुन्या पुस्तकांच्या खरेदीसाठी मुंबईच्या मेट्रो सिनेमाच्या परिसरातल्या ओल्ड अँड न्यू बुक स्टॉल या दुकानाचा उपयोग होत असे. दिल्लीजवळ गुरगाव इथे जैन या नावाच्या गृहस्थाचं जुन्या पुस्तकांचं दुकान विशेष उपयोगी पडलं. परदेशात लंडन, ग्लासगो, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, न्यूयॉर्क, बॉस्टन आणि ह्यूस्टन अशा ठिकाणी महत्वाची पुस्तकं मिळाली. ग्लासगो इथल्या पुस्तकाच्या दुकानाचं नाव रुसो अँड व्हॉल्टेर असं होतं. नंतरच्या काळात मी जी काही पुस्तकं लिहिली त्यातली 2 पुस्तकं श्रीपू भागवतांच्यामुळे लिहिलेली आहेत. सरदार पटेलांचे खंड निघत होते. 10 खंड निघाले. मी त्यावर लिहित होतो. तेव्हा श्रीपू म्हणाले, तुम्ही सत्तांतरावर पुस्तक लिहा. त्यामुळे मुख्यतः घटनात्मक सुधारणा कशा होत गेल्या हे स्पष्ट होईल. घटना किंवा कायदा याच्यावर जास्त भर देऊन लिहिण्याचं मी ठरवलं. त्यानिमित्ताने काही राजकीय घडामोडींवरही लिहिलं, पण मुख्य रोख घटनात्मक सुधारणांवर होता. मी ज्यावेळी बघितलं ब्रिटिश सरकारने सर्व कागदपत्र खुली करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे एकंदर 10 खंड निघणार आहेत आणि 3-4 महिन्यांमागे 1 खंड, त्या हिशोबाने सगळे खंड यायला 8-10 वर्ष लागतील. तेव्हा मी श्रीपूंना म्हटलं, हे पुस्तक सगळं लांबणीवर टाकलं पाहिजे. ही सर्व अस्सल कागदपत्र बघितल्याशिवाय लिहिण्यात अर्थ नाही. ते खंड प्रसिद्ध होण्याच्या अगोदर मी केम्ब्रिजला गेलो होतो आणि तिथे निकोलस मॅनसर्ग यांना भेटलो. त्यांची नंतर त्या खंडाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक झाली. त्यांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये गेलो. तिथे ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर तासभर बोललो. ते सर्व काय करतायत, कसं करतायत हे त्यांनी मला दाखवलं आणि ऐकवलं. तेव्हा मी 8-10 वर्ष थांबलंच पाहिजे असा विचार केला. आणि त्याप्रमाणे मी थांबलो. पेंडेरल मून हे मॅनसर्ग यांचे दुय्यम म्हणून काम करत. ते ICS होते आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा नेहरूंनी त्यांना प्लॅनिंग कमिशनवर सल्लागार म्हणून नेमलं. त्यामुळे त्यांना इथल्या लोकांची पूर्ण माहिती होती. RJ मूर हे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक होते. त्यांनी बरीच पुस्तकं हिंदुस्थानाबद्दल लिहिलेली आहेत. त्यातल्या 1-2 पुस्तकांवर मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये परीक्षणही लिहिलं होतं. त्यामुळे केम्ब्रिजला गेल्यावर आमची चांगली ओळख झाली. केम्ब्रिजमध्ये आणि ऑक्सफर्डमध्ये सुद्धा त्या विभागाच्या प्राध्यापकांचं रात्री जेवण असतं.
तिथे जी चर्चा चालली होती त्यात 2-3 तास चांगले गेले. विषय इतिहास, राजकारण असल्यामुळे सर्वजण त्यावरच बोलत होते. कोणी कुचाळक्या करत नव्हते किंवा एकमेकांचे पाय ओढत नव्हते. सत्तांतराच्या संबंधात केम्ब्रिजमध्ये भेटलेले महत्वाचे गृहस्थ म्हणजे लॉर्ड बटलर. रॅप बटलर हे त्यांचं नाव. त्यांचे चुलते हे उत्तर प्रदेशचे गव्हर्नर होते आणि पंडित मोतीलाल नेहरू यांचे ते मित्र होते. रॅप बटलर हे पुढे लॉर्ड बटलर झाले आणि केम्ब्रिज विद्यापीठाचे ते प्रमुख अधिकारी होते. 1935 मध्ये त्यांनी भारताला प्रांतिक स्वायत्तता देणारं विधेयक कॉमन सभेत मांडलं असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं जरूर होतं. त्याप्रमाणे केम्ब्रिजमध्ये त्यांची गाठ घेतली. त्यावेळी 35 सालचं ते विधेयक मंजूर करून घेताना चर्चिल यांचा कसा आणि कोणत्या बाबतीत विरोध झाला याचा खुलासा त्यांनी केला. बटलर हे चर्चिल यांच्याच हुजूर पक्षाचे सदस्य होते, पण त्या पक्षात चर्चिल आणि त्यांचे पाठीराखे एका बाजूला आणि बटलर यांच्या मताचे दुसऱ्या बाजूला अशी विभागणी झाली होती. अखेरीस ते विधेयक संमत झालं. दुसरे गृहस्थ होते H.V. हॉडसन. ते माझ्या चांगल्या ओळखीचे झाले. ते संडे टाइम्सचे 11 वर्ष संपादक होते. ते भारतात लॉर्ड माउंटबॅटन यांच्याबरोबर त्यांचे घटनात्मक सुधारणाविषयक सल्लागार म्हणून भारतात आले होते. त्यांनी ग्रेट डिव्हाइड या नावाचं पुस्तक लिहिलं. सत्तांतराच्या वेळी वाटाघाटी कशा झाल्या, कोणाच्या काय भूमिका होत्या, गांधी, नेहरू, जीना यांच्या भूमिका याबाबत हॉडसन यांनी विवेचन केलेलं आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजनेचा पुरस्कार माउंटबॅटन करत होते. मौलाना आझाद यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आलेला आहे. ती योजना हिंदुस्थानचे अनेक तुकडे करणारी होती. तिच्यामुळे केंद्र सरकार कमालीचं दुर्बल झालं असतं. हे गांधी, नेहरू, पटेल यांनी ओळखलं आणि ती योजना उडवून लावली. ती योजना आपल्याला मान्य आहे असं पत्र आझादांनी व्हॉइसरॉयला लिहिलं आणि ते कोणालाही न विचारता. हे सगळं कळल्यावर गांधींनी त्यांना जाब विचारला. आजकाल काही लोक म्हणायला लागलेत, त्रिमंत्री योजना स्वीकारली असती तर हिंदुस्थान एक राहिला असता. तो नावापुरता एक राहिला असता, पण त्याची अनेक छकलं केव्हाच उडाली असती आणि दुर्बल असं केंद्र सरकार निर्माण झालं असतं. त्यावेळी निदान नेहरू, पटेल वगैरे लोक होते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी पक्ष बदलणारे आजचे नेते असते तर त्यांनी देशाचं पूर्ण वाटोळ केलं असतं. केंद्र सरकार जे काही टिकून आहे ते गांधी, नेहरू, पटेलांच्यामुळे आहे. हे सगळं मला हॉडसन यांच्याशी चर्चा केल्यावर समजून आलं. मी त्यांना 7-8 वेळा भेटलो. शेवटी ते म्हणाले, तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, त्रिमंत्री योजना अत्यंत गुंतागुंतीची होती. ती अंमलात आणणं कोणालाही शक्य नव्हतं आणि अंमलात आलीच असती तर देशाचे तुकडे झाले असते. त्यांचं ग्रेट डिव्हाइड हे फारच उत्तम पुस्तक आहे. त्यानंतर ते कॉमनवेल्थ मासिकाचे संपादक होते आणि बरीच वर्ष त्यांचा इथे सारखा संबंध यायचा. ते इथे अनेक वेळा यायचे, मुख्यतः दिल्लीला. हॉडसन गावगप्पा करत नव्हते. उत्तमपैकी गंभीर चर्चा तास 2 तास त्यांच्याबरोबर करता येत होती. व्हिक्टर मार्टिन हे दिल्लीमध्ये ब्रिटिश डेप्युटी हायकमिशनर होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला होता. सत्तांतराच्या संबंधातले खंड प्रसिद्ध झाल्यावर ते 3ऱ्याच दिवशी मला मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्या काळात दर 3 महिन्यांनी मी दिल्लीला जात असे आणि 8 दिवस राहत असे. त्यावेळी मार्टिन यांच्याकडे 2-3 तास चर्चा होत असे. त्यावेळी ते नवीन खंडात काय आलंय, कोणाच्या काय चुका आहेत हे सांगत असत. ते जरी सरकारी अधिकारी होते तरी ते सरकारवर टीका करत असत. त्यांना चर्चिल यांची भारतासंबंधीची भूमिका मान्य नव्हती आणि गांधींचीही अमान्य होती. ते म्हणत गांधी फार टोकाची भूमिका घेत आणि वास्तव काय आहे ते विचारात घेत नसत. नेहरू, पटेल यांनी मात्र वास्तव ओळखलं असं त्यांचं मत होतं. मार्टिन हे मला अतिशय उपयोगी पडले. सत्तांतर लिहिताना त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा मला चांगला उपयोग झाला. लॉर्ड बटलर हे जसे 1935च्या कायद्याचे प्रवर्तक
त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देणारं विधेयक मांडणारे भारत मंत्री होते लॉर्ड लिस्टोवेल. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते हाऊस ऑफ लॉर्ड्सचे अध्यक्ष होते. त्यांच्या कचेरीतल्या भेटीत ते मला म्हणाले की गोलमेज परिषद झाली तेव्हाच भारताला वसाहतीचं स्वराज्य द्यायला हवं होतं. पण पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ते दिलं नाही. ही चूक झाली. तेव्हा वसाहतींचं स्वराज्य दिलं असतं तर भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. यावर मी शंका उपस्थित केली की काँग्रेसनी त्याआधी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव स्वीकारला होता. तेव्हा काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधींनी वसाहतीच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव मान्य केला नसता. लिस्टोवेल म्हणाले की गांधींनी कदाचित तो प्रस्ताव झिडकारला असता, पण ब्रिटिश सरकारचं धोरण स्पष्ट झालं असतं. दुसरं असं की 1947 मध्ये सत्तांतर झालं खरं, पण प्रथम 1 वर्ष दिलं गेलं ते वसाहतींचं स्वराज्यच होतं. सोव्हिएत रशिया कोसळल्यानंतर श्रीपूंचा मला फोन आला. या विषयावर तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. जेम्स बिलिंग्टन हे गेली काही वर्ष अमेरिकन काँग्रेसच्या म्हणजे अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस या प्रचंड लायब्ररीचे मुख्य संचालक आहेत. त्या लायब्ररीबद्दल असं म्हणता येईल की त्यांच्या पुस्तकांच्या अलमाऱ्या रांगेत लावल्या तर मुंबईपासून बेळगावपर्यंत ती रांग लागेल. शिवाय कागदपत्र, चित्र हे आणखी वेगळं. तर त्यांनी रशियाच्या सांस्कृतिक इतिहासावर उत्तम पुस्तक लिहिलं होतं. आणि ते सोव्हिएतचं साम्राज्य नष्ट होण्याच्या सुमारास प्रसिद्ध झालं. ते मी वाचलं. पुस्तक लिहायचं तर सगळ्या बाजूंनी विचार करून आपण या साम्राज्यासंबंधी लिहिलं पाहिजे. मुंबई महापालिकेचं एक मोठं वाचनालय होतं. दादरला कीर्तिकर मार्केटच्या समोर ती इमारत होती. ते वाचनालय मराठी ग्रंथसंग्रहालयाने घेतलं. कारण महापालिकेला ते डोईजड झालं होतं. त्यामध्ये इंग्रजी पुस्तकं होती, मराठी होती, कमी होती. होती ती साप्ताहिक, मासिक. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ते वाचनालय घेतल्यावर त्यातली इंग्रजी पुस्तकं काढून टाकली. तेव्हा माझ्यासमोर काम केलेले आणि निवृत्त झालेले लेले म्हणाले, ते इंग्रजी पुस्तकं काढून टाकणार आहेत. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा. मी गेलो. हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या ग्रंथमालेचे 26 खंड विकत घेतले. त्यांची छपाई आणि बांधणी पहिल्या प्रतीची होती. प्रत्येक देशाबद्दलच्या अधिकारी इतिहासकारांनी लिहिलेले हे खंड होते. ते 26 खंड आणि आणखी 4-5 पुस्तकं मला केवळ 700 रुपयात मिळाली. लोकमान्य टिळकांची पत्र पाहिली तर त्यात धोंडोपंत विद्वांस यांना एक पत्र आहे. त्यात टिळकांनी लिहिलंय, हिस्टोरियन्स हिस्ट्री ऑफ द वर्ल्डचा 5वा खंड वाचून झाला. ते 5 खंड वाचून मला जो काही आनंद झाला तो लिहिता येणं शक्य नाही. या ग्रंथमालेतल्या रशिया आणि युरोपवरच्या खंडांचा मला फार उपयोग झाला. त्यानंतर रशियाविषयी अनेक पुस्तकं घेतली. माझी मुलगी अमेरिकेत होती, तिने काही पाठवली. त्यामुळे पुस्तकांची कमतरता भासली नाही. पण एक कमतरता जाणवली आणि ती म्हणजे रशियन भाषा अवगत नसल्याची. रशियन भाषा येत असती तर अधिक बरं झालं असतं असं वाटत होतं. आता या वयात सुद्धा मला वाटतं टॉल्स्टॉय वगैरे वाचायचे तर मुळातून वाचावेत. पण आता ते शक्य नाही. त्यावेळी मी पूर्व युरोप, जर्मनी, इंग्लंड अशा अनेक ठिकाणी गेलो. इंग्लंडमध्ये बीबीसीच्या रशियन सर्व्हिस विभागामध्ये अनेक रशियन तज्ज्ञ आहेत. 2-3 महिला तर रशियन वाटाव्यात इतक्या माहितगार होत्या. मेल्व्हिन लास्की एन्काउंटरचे संपादक होते. त्यांना भेटलो. प्रभाकर पाध्ये यांना ते चांगले ओळखत होते. पाध्यांबद्दल ते खूप चांगलं बोलले. त्यांनी मला एन्काउंटरचा रशियाविषयीचा विशेषांक दिला. लिओपार्ड लॅबेड्स नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते. सर्व्हे या नावाचं त्रैमासिक ते काढायचे. त्यात कम्युनिझम, रशिया, पूर्व युरोप इत्यादींविषयी चिकित्सक लेख यायचे. त्यांना भेटायला गेलो आणि मला धक्काच बसला. त्यांचे 2ही पाय कापले होते.
ते व्हीलचेअरवरून आले. या अपंग विद्वानाचं डोकं एकदम शाबूत होतं. तास दीड तास ते उत्साहाने बोलत होते. दुसऱ्या दिवशी ते वॉर्सा विद्यापीठामध्ये भाषण द्यायला जाणार होते. पाय गेलेत म्हणून ते डोक्याला हात लावून बसले नाहीत. त्यांनी सर्व्हेचा रशिया संबंधीचा खास अंक मला दिला. इंग्लंडमध्ये आणखी एक जण भेटले, ते ॲलन बुलक. त्यांनी हिटलर अ स्टडी इन टेरर असं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्या किती आवृत्त्या निघाल्या हे सांगता येणार नाही. अनेक आवृत्त्या इतर भाषांमधूनही निघाल्या आहेत. हिटलर अँड स्टॅलिन हा नवा आणि मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला. ते ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापक होते. नंतर त्यांनी स्वतःचं कॉलेज काढलं. बुलक यांनी बेविन यांच्या संबंधी 2 खंड लिहिलेले आहेत. इंग्लंडमधला मजूर पक्ष आणि राजकारण यांचा आढावा त्यात घेतलेला आहे. नंतर ते लॉर्ड झाले. त्यांना विचारलं, तुम्हाला रशियन उत्तम येत असेल? ते म्हणाले, छे छे, मला बिलकुल रशियन येत नाही, तू घाबरू नकोस. हिटलर अँड स्टॅलिन लिहिताना माझं अडलं नाही. रशियाबद्दल अनेक तज्ज्ञांनी इंग्रजी पुस्तकं लिहिलेली आहेत. जर्मन मात्र त्यांना येत असे. हार्वर्डमध्ये 2 प्रोफेसर भेटले. एक ॲडम उलाम, त्यांनी स्टॅलिन लेनिन यांच्यावर 2-3 चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. दुसरे रिचर्ड पाईप्स, ते टोकाचं लिहिणारे गृहस्थ आहेत. त्यांना रशियाचं काहीच मान्य नाही. रशियन क्रांती थोड्या लोकांनी कट करून घडवून आणली असं त्यांचं मत. मी म्हटलं, असं कसं होईल? सर्व सैनिक याच लोकांच्या मागे कसे उभे राहिले? तथापि माणूस विद्वान, त्यांची पुस्तकंही चांगली. नंतर प्रिस्टनमध्ये रॉबर्ट टकर भेटले. त्यांनी स्टॅलिन आणि लेनिनवर चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. ते रशियन भाषेचे तज्ज्ञ आहेत. त्यांची बायको रशियन आहे. ते मॉस्कोला अमेरिकन दूतावासात होते. त्यामुळे सर्व गोष्टी त्यांना चांगल्या माहीत होत्या. एकाच बाजूने मी वाचत नाही, दुसरी बाजूही मी वाचतो. माओबद्दल आणि चीनबद्दल लिहिणारे बरेच होते आणि आहेत. अनेक जण त्यांची भरमसाठ स्तुती करत. आपल्या रके खाडीलकरांनी पुस्तक लिहिलं, तिथे एका खेडेगावामध्ये किती डास मारले याची आकडेवारी त्यांनी दिली. खाडीलकरांना त्याचंच कौतुक. आपलेच लोक असं लिहित असं नाही, इतर देशातही असं लिहिलं जात होतं. पण बीजिंगच्या बेल्जियम दूतावासामध्ये एक अधिकारी होता. त्यांनी सायमन लेज असं टोपण नाव घेतलं आणि ब्रोकन इमेजेस या नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचं चीनी भाषेवर प्रभुत्व होतं. तो गल्लीबोळांमधून फिरायचा, लोकांना भेटायचा. चीनच्या निरनिराळ्या भागातली पुस्तकं, दैनिकं, नियतकालिकं वाचायचा. त्यातले उतारेच्या उतारे त्या पुस्तकात आहेत. सांस्कृतिक क्रांतीच्या वेळचं हे सर्व चित्र. मॅक फार्कर हे आणखी एक लेखक. त्यांनी नुसत्या सांस्कृतिक क्रांतीवर 3 खंड लिहिलेले आहेत. एक एक विषय घेऊन अभ्यास करणारे लोक पाश्चिमात्य देशात अनेक आहेत. अर्थात तिथे सुविधा आहेत, पण त्याचा उपयोग करणारेही आहेत. एकाने लिहिलं तेच खरं असं न मानण्याची माझी पहिल्यापासून वृत्ती होती आणि त्यामुळे रशिया, चीन, इंग्लंड, अमेरिका या सर्वांबद्दल वेगवेगळी मतं ऐकण्याची आणि वाचण्याची वृत्ती निर्माण झाली आणि ती वाढत गेली. त्यामुळे इथे आल्यानंतर एक एक विषयाबद्दल जे बोललं जातं ते ऐकल्यानंतर भीती वाटायला लागते. जागतिकीकरण हा असाच एक विषय आहे. त्यावर कोणीही काहीही बोलत असतात. यावेळच्या इकॉनॉमिस्टमध्ये एक लेख आहे. त्यात IBMची काय अवस्था आहे याचं विवेचन आहे. हिंदुस्थानामध्ये मोठा तंत्रज्ञ वर्ग तयार झाला असल्यामुळे IBM सारख्या मोठ्या संस्थेचं काय होईल याची चर्चा लेखामध्ये आहे. शेवटी त्यात लिहिलं आहे की संशोधन आणि नवीन उपकरणं शोधून काढण्यामध्ये पाश्चात्य देश आणि अमेरिका 25 वर्ष पुढे आहेत. इतर देश फार मागे आहेत. असा निष्कर्ष काढून त्या लेखामध्ये लिहिलं आहे की हिंदी लोक टेलिफोनमध्ये जातील, कॉम्प्युटर चालवतील, पण त्यात काही मोठ्या सुधारणा नजीकच्या काळात करू शकणार नाहीत. ते पाश्चात्य जग करू शकतं.
अमेरिकेमध्ये काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. टीव्हीवर डॉब्स नावाचा गृहस्थ दररोज अमेरिकेत नोकऱ्या किती गेल्या आणि हिंदी आणि चीनी लोकांमुळे अमेरिकेवर कसं संकट येतंय याचं चित्र रंगवतो. म्हणजे जागतिकीकरणाचा फटका अमेरिकेलाही बसला असून तांत्रिक शोधांपुढे कोणाचं काही चालत नाही. IBM वरच्या लेखामध्ये आपल्या पुढे कोणते प्रश्न आहेत, येणार आहेत, याची गंभीर चर्चा आहे. हे असे लेख मला वाचायला आवडतात. अमिताभ बच्चनच्या मुलाचं लग्न कधी आहे ते वाचण्यापेक्षा हे असलं वाचणं चांगलं आणि त्यातच माझा वेळ जातो. मागे मी सांगितलं होतं, आता परत एकदा सांगतो, अमेरिकेमध्ये सी स्पॅन नावाची एक वाहिनी आहे. सी स्पॅन 1 आणि सी स्पॅन 2. स्पॅन 2 वर शनिवारी रविवारी पूर्ण दिवस म्हणजे 24 तास आणि सुट्टीच्या दिवशीही केवळ पुस्तकांवर चर्चा असते. लेखक भाषणं करतात. त्यांना प्रश्न विचारले जातात. संपूर्ण अमेरिकेमध्ये जी भाषणं होतात ती ऐकवली जातात. लेखक भाषण आणि इतर माहिती लिहून आणतात. त्यावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणारेही पुस्तक वाचून आलेले असतात. देसाई नावाच्या एक बाई आहेत. त्या 30 वर्ष हार्वर्डमध्ये प्रोफेसर आहेत. त्या रशियन भाषेच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी नवीन पुस्तक लिहिलंय, फ्रॉम येल्सिन टू पुतिन. त्या तासभर आपल्या पुस्तकाच्या विषयासंबंधी बोलल्या. लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की काही पुस्तकांची दुकानं, विद्यापीठं, सांस्कृतिक संस्था यामध्ये असे कार्यक्रम सतत चालू असतात. त्यामुळे बौद्धिक वातावरण तयार होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. तिथलं पुस्तकाचं दुकान समजा सकाळी 9 वाजता उघडतं आणि रात्री 10 वाजता बंद होत असेल, तर तेवढा वेळ तुम्ही बसलात तरी कोणी काही विचारत नाही. वाटेल तेवढी पुस्तकं तिथे वाचायला मिळतात. तिथला माणूस आपण केव्हा उठतोय अशा नजरेनं बघत नाही. माझ्या मते अमेरिकेचं खरं सामर्थ्य या बौद्धिक वातावरणामध्ये आहे. मायकेल फूट हे ब्रिटिश मजूर पक्षाचे नेते, ते जहाल विचारांचे होते आणि आहेत. त्यांची अनेक पुस्तकं, शैली आणि विवेचन या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. विल्यम हॅझलिट हा त्यांचा एक आवडता लेखक. त्यांचा हॅझलिट याच्याबद्दलचा लेख आणि पुस्तकं वाचून मी त्याच्यावर खुश झालो आणि त्याची बरीच पुस्तकं जमवली. डेट्स ऑफ ऑनर हे मायकेल फूट यांचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की पुस्तके वाचण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नसतो, पण जे वाचत नाहीत त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हा नियम लागू केला तर अनवस्था प्रसंग ओढवेल. पण आपल्याकडेही वाचनप्रिय असे काही सत्ताधारी होते आणि आहेत. त्यात प्रमुख उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरूंचा केला पाहिजे. अनेक कामांमधून त्यांनी विविध विषयांवरचे ग्रंथ वाचले आणि स्वतः ग्रंथलेखन केलं. इंदिरा गांधी या उत्तम वाचक होत्या. हे तितकंसं प्रसिद्ध नाही, पण टू टुगेदर अँड टू अलोन हे नेहरू आणि गांधी यांच्या पत्रांचं पुस्तक वाचलं तर दोघांच्याही वाचनप्रियतेचा प्रत्यय येतो. राजगोपालाचारी यांचं ग्रंथवाचन अफाट होतं. ते आणि नेहरू यांचे नंतर मतभेद झाले, पण अनेकदा आपल्याला आवडलेल्या पुस्तकांची शिफारस नेहरू त्यांना करत. नरसिंहराव केवळ इंग्रजी भाषेतली पुस्तकं वाचत नसत. त्यांना स्पॅनिश आणि इतर काही भाषा येत असत. त्या भाषांतरित ग्रंथांचं वाचन ते नित्य करीत असत. काही मराठी पुस्तकांचं त्यांनी तेलुगू भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा ग्रंथसंग्रह त्यांच्या चोखंदळपणाचा द्योतक आहे. 4 वर्षांपूर्वी मी आलो होतो तेव्हा दिल्लीला गेलो असताना त्यांच्याकडून 2-4 पुस्तकं वाचायला मिळाली. डॉक्टर आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेमाला पारावार नव्हता हे सर्वश्रुत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ग्रंथप्रेमाबद्दल मीच पूर्वी लिहिलं असल्यामुळे पुनरुक्ती करत नाही. बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री श्री बुद्धदेव भट्टाचार्यजी हे उत्तम वाचक आणि लेखक आहेत.
त्यांनी काफकाच्या काही कादंबऱ्यांचं बंगालीत भाषांतर केलेलं आहे. कविताही लिहिलेल्या आहेत. आणखी एका बंगाली राजकारण्याचा उल्लेख केला पाहिजे, अतुल्य घोष. अतुल्य घोष हे काँग्रेसमध्ये एक प्रस्थ होतं. पुढे त्यांचं राजकारण फसलं असेल, पण ते ग्रंथप्रेमी होते. थिएटर ऑफ द ॲब्सर्ड म्हणून जो प्रकार ओळखला जातो, त्या संबंधीची पुस्तकंही त्यांच्या संग्रहात होती. राजकारणी आणि ग्रंथप्रेम या संबंधातलं आणखी एक उदाहरण धक्कादायक वाटेल. इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा, अशी घोषणा करून टीकेचं लक्ष्य झालेल्या देवकांत बारुआ यांचं हे उदाहरण आहे. भारतामधल्या जातींचा त्यांचा अभ्यास आश्चर्यकारक वाटेल असा होता. बारुआ यांचा ग्रंथसंग्रह फार मोठा होता. त्यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असताना हॅझलिट याच्या पुस्तकांचा विषय निघाला. मी त्यांना म्हटलं की हॅझलिटची काही पुस्तकं माझ्याकडे आहेत, पण त्याच्या फ्रेंच क्रांती संबंधीच्या पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं असलं तरी ते काही मला मिळालेलं नाही. बारुआ एकदम उठले आणि त्यांनी हॅझलिटच्या त्या पुस्तकाचे 4 खंड माझ्यापुढे ठेवले. पॅरिसमधल्या सोर्बॉर्न विद्यापीठामध्ये भाषण दिल्यानंतर बारुआ यांना ते खंड भेट म्हणून मिळाले होते. विशेष म्हणजे हॅझलिटच्या पुस्तकाची ती पहिली आवृत्ती होती. त्यांनी ती मला दिली आणि त्याची झेरॉक्स प्रत काढून मी ते खंड त्यांना परत केले. असं हे ग्रंथभ्रमण आणि संचय. मागे मी माझे अनौपचारिक साहित्य संमेलन असा एक लेख माझ्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहिला होता. त्यात असं म्हटलं होतं की या संमेलनामध्ये विचारवंत, कवी, नाटककार, कादंबरीकार असे अनेक आहेत. चरित्र आणि आत्मचरित्रही आहेत. या संमेलनाचा अध्यक्ष कोणी नाही. आपल्या साहित्य संमेलनासाठी सरकार आणि सहकार या क्षेत्रामधल्या अधिकारी पदस्थांकडून भरघोस देणग्या घ्यायच्या आणि त्यांनी व्यासपीठावर मात्र बसू नये असा आग्रह धरून त्यांना 4 शब्द सुनावून स्वतंत्र बाण्याचं प्रदर्शन करायचं. असा प्रकार माझ्या संमेलनात होण्याचं कारण नाही. अध्यक्षच नसल्यामुळे अध्यक्षीय निवडणूक लढवून विजयी झाल्यावर निवडणूक प्रक्रियेपेक्षा ज्येष्ठांची किंवा लायक साहित्यिकाची बिनविरोध निवड व्हावी असं म्हणण्याचा शहाजोगपणाही होत नाही. अशा या संमेलनामध्ये जितका काळ घालवता येईल तितका घालवावा अशी माझी इच्छा आहे.